महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहरातील रोज कॅफेसह संगीता लॉजवर पोलिसांचा छापा। एका कॅफेवर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात काही प्रेमी युगुले इथे बसून अश्लील चाळे करत असताना आढळून आले। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी स्वतः करवंद नाक्याजवळील रोज कॅफेवर सकाळी धाड मारून प्रेमी युवकांना ताब्यात घेतले। तसेच शहरातील वादग्रस्त असलेले शिरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर दामिनी पथकाने ही कारवाई केली आहे। त्यात 2 जोडपे आढळून आले। त्यामुळे कॅफे व लॉज चालकांचे आणि प्रेमी युगुलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। शिक्षणासाठी अनेक युवक युवती शहरात येतात। महाविद्यालयाच्या वेळेत अनेक जण चहा कॉफी घेण्यासाठी परिसरात जातात, परंतु काही कॅफे चालक हॉटेलच्या नावाखाली वेगळे कारनामे करताना आढळून येत आहेत। शहरातील करवंद रोडवरील रोज कॅफेच्या आत एक आडोसा निर्माण करण्यात आलाय। या ठिकाणी अनेक जोडप्यांना अधिकाचे पैसे घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी पोलीस गोपनीय पथकातील हेमंत पाटील, चंदन सोनार यांच्या पथकासह या कॅफेवर छापा टाकला। तिथे त्यांना काही जोडपे अश्लील चाळे करताना आढळून आले। तर शिरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर दामिनी पथकातील उपनिरीक्षक छाया पाटील यांनी पथकासह धाड टाकली। त्या ठिकाणी 2 प्रेमी युगुल आढळून आले। पोलिसांनी पंचनामा करीत हॉटेल मालकावर कारवाई केली आहे। या कारवाईने शहरातील महाविद्यालय व पालकांनी समाधान व्यक्त केले। कुठल्याही हॉटेल अथवा इतर दुकानात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। धाड टाकून तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिला आहे। दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस छापे मारण्यात आलेले आहेत। दोन्ही ठिकाणचे हॉटेल मालक आणि तिथे मिळून आलेले युवक आणि युवती यांना पोलीस स्टेशनला आणलंय। ज्यांनी हे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याकडे 290 प्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत आणि जे मुलं मिळून आले त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देऊन त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आहे। माझं शिरपूरवासियांना आणि इतर जे कॅफे किंवा असे हॉटेल चालवतात यांना सर्वांना माझं सांगणं आहे की अशी कोणत्याही प्रकारच्या युवक युवतींना आपल्या हॉटेलमध्ये, लॉजमध्ये किंवा कॅफेवर प्रवेश देऊ नका। प्रत्येक ठिकाणी जे जागा आहेत ती तुमच्या ओपन पाहिजेत। जर असं नसेल तर ही कारवाई वारंवार होईल। याच्या अगोदरही आम्ही 2 वेळेस कारवाया केल्या आहेत, परंतु इथून पुढे खूप बारीक लक्ष ठेवून अशा कारवाया सतत चालू राहतील।